नमस्कार, जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा एक आगळ्या वेगळ्या जैन मंदिरात घेऊन येतो आहे. हे मंदिर बुंदेलखंड येथील चंदेरीजवळ खंडारगिरी असं आहे. मागं पहाडामध्ये 4 वेगवेगळ्या अशा गुफा आहेत. गुफामध्ये जिनबिंब आहेत. तर चला आपण दर्शन घेऊ. हे क्षेत्र डेव्हलप केल्यानंतर या इथं आदिनाथ जिनालय, चंद्रप्रभू जिनालय, शांतीनाथ जिनालय, आदिनाथ भरत बाहुबली जिनालय, पार्श्वनाथ जिनालय आणि पहाड्यावर दोन्ही बाजूला गुफा मंदिरं असं आहे. तर आपण जाऊ, मंदिराचे दर्शन घेऊ. हे आदिनाथ जिनालय, विहीर आहे. मुख्य आदिनाथ जिनालय खालचं सुंदर दीपस्तंभ. खंडारगिरी आदिनाथ भगवान अभिषेक. अभिषेक बघायचा मौका मिळाला. सुंदर मंदिर आहे. भगवान महावीर भगवान, महावीर भगवान की जय. खंडारगिरी, गणपती, चंदेरी, बुंदेलखंड. जय जिनेंद्र. त्यावर पहिल्या मजल्यावर 3 मूर्ती आहेत. नेमिनाथ भगवान, नेमिनाथ भगवान, मुनी सूरतनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान. खंडारगिरी येथील मंदिर नंबर 2 जिनप्रभू चंद्रप्रभू जिनालय. सुंदर वेदीवर चंद्रप्रभू स्वामी विराजमान आहेत. चंद्रप्रभू भगवान, शांतिनाथ भगवान, महावीर स्वामी भगवान, आदिनाथ भगवान, सिद्ध भगवान. चंद्रप्रभू भगवान की जय. नाथ जिनालय, शांतिनाथ भगवान की जय. मंदिरात जाण्यासाठी सर्वांची कसरत चालू आहे. येथे काम चालू आहे. खंडारगिरी तळेतीवरनं हे मंदिर बघितल्यानंतर आता काम चालू असल्यामुळं उबडधोबड रस्ता आणि या सुंदर केव्ज आहेत. आज जाऊ आपण, दर्शन घेऊ. चला, खंडारगिरी केव टेम्पल. खंडारगिरीला वेळेला केव नंबर 1 सुंदर शांतीनाथ स्वामींची खडगासनातली मूर्ती आणि साईडला 2 मूर्ती आहेत. केव आहे चांगली, आपण बघू शकता. सुंदर. केव नंबर 2 सुंदर चंद्रप्रभू भगवान. केव नंबर 2 मधनं वर जायला जिना आहे. केव नंबर 2 वर चढून आल्यानंतर डाव्या बाजूला या सुंदर जिन मूर्ती आहेत. बाहुबली भगवानांची सुंदर मूर्ती आहे. नंबर 2 वरच्या मजल्यावर उजव्या बाजूला सुंदर पार्श्वनाथांची मूर्ती. कडेला हत्ती.
अजून या 2 तीर्थंकर मूर्ती पार्श्वनाथ स्वामीच आहेत आणि आदिनाथ स्वामी. अशा ह्या 3 मूर्ती आहेत तिथं. इथं पाया पडताना खाली यक्ष आहेत, पण इथं धननेंद्र आणि पद्मावती असं सुंदर ह्या मूर्तीचं एकूण स्वरूप आहे. केव नंबर 6 ते 13. इथं पण एक अर्धवट कोरलेली मूर्ती आहे आणि ह्या डोंगरात केव्ज आहेत. सुंदर झाड आहे इथं. ह्या झाडांना या बाजूनं आपण आलो. हे तळहाटेची मंदिर, शांतीस्तंभ आणि पलीकडं चंदेरीचा किल्ला. हा चंदेरीचा किल्ला पूर्ण 6व्या ते 13व्या शतकातील या गुंफा नंबर 4 मध्ये आल्यानंतर इथं आपण पहिले बघतो एक स्त्री मुलाला हातात घेऊन, हातामध्ये एका फळांचा घड आहे आणि ह्या जिनमूर्ती खूप सुंदर जिनमूर्ती आहेत. पार्श्वनाथ भगवान, अरहनाथ भगवान इथं मेन दिसतोय आपल्याला. परत पार्श्वनाथ भगवान, खूप सुंदर मूर्ती आहेत. वेगळाच दगड आहे. या इथे छोट्या मूर्ती आहेत आणि खाली जर बघाल तर इथे एक अजून लहान मुलाला घेऊन स्त्री, हातात चामर आहे. अशा या सुंदर केवचं दर्शन घेऊन आपण डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या केव्जमध्ये जाऊ. चला. डाव्या बाजूच्या केव्ज बघून आल्यानंतर आता इथं नवीन बांधकाम करून काही करतायत. ही जुनी एक मूर्ती पूर्ण क्षती झालेली आहे आणि परत मंदिरापाशी जाऊन हा वर उजव्या बाजूच्या एक केव बघायची. पलीकडच्या पर्वतावरून आल्यावर वाटेत अशा चरणपादुका आहेत बऱ्याच ठिकाणी आणि हा दगड, दगडाचे थर कसे आहेत आपण बघू शकता. झाडी आहे आणि या इकडं गुफा आहे. हा डोंगराचा भाग, वेगळा डोंगर आहे थर असलेला. तर चला आपण उजव्या बाजूच्या डोंगरावरील गुफांचे दर्शन घेऊ. गुहा नंबर 4 उजव्या बाजूची 4 नंबर गुहा उघडल्यानंतर या दरवाजातून आपण आत गेलो की उजव्या बाजूला कोनाड्यामध्ये हे बाहुबली भगवान, इकडच्या सर्व मूर्ती आहेत. त्याच्यावर पाली, साप, वेली बरोबर हे सगळे प्राणी पण आहेत. आदिनाथ भगवान, पुष्पदंत, पार्श्वनाथ भगवान, नेमिनाथ, बहुतेक सर्व मूर्तींवरील चिन्ह, संभवनाथ, दोन्ही बाजूला सुंदर हत्ती आहेत. चंद्रप्रभू, शांतीनाथ, अरनाथ, शांतीनाथ आणि कुंतुनाथ असं रत्नंत्र आहे. अशी सुंदर मूर्ती. इथं शिलालेख आहेत. ची मंदिरं ही 1, 2, 3 आणि तिकडं 2 आहेत. 5 वाटिका केलेली आहे.
म्हणजे आपलं चक्र बसवलेलं आहे, सुंदर मानस्तंभ आहे. हा मागच्या बाजूला जो आहे तो चंदेरीचा किल्ला, किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहेत. पुढच्या डोंगरांवर 2 मंदिरं आहेत वेगळी, आणि सुंदर तलाव. असं हे विहंगम दृश्य. जय जिनेंद्र. खंडारगिरी, चंदेरी, बुंदेलखंड, MP.